मित्रांनो नमस्कार. मी आकाश पाटील. सर्व देगलुरातील व मुखेड तालुक्यातील नायगावातली जनता मला आज फोन करत आहे. आकाश पाटील, तुम्ही जो आमरण उपोषण धरले होते गुटख्या संदर्भात तो आणखीन चालू आहे. पानपट्टीला घेते वेळेस, दुकानदारापाशी घेते वेळेस, सगळे विकते वेळेस माझ्याकडे फोन येत आहे. तरी अजून प्रशासनाला मी हात जोडून विनंती करतो, अजून गुटखा बंदी झालेला नाही. मी आमरण उपोषण माघार घेण्याचे एकमेव कारण सर्व अधिकाऱ्यांनी माझ्या बरोबर विनंती केल्यानंतर मी आमरण उपोषण माघार घेतलो होतो. लेखी आश्वासन दिल्यानंतर पाहू शकता तुम्ही, मी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलणाऱ्यातला नाही. पण माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेत, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केले, तरी पण मी लढलो आणि लढतच राहणार. इथून पुढे देगलूर तालुक्यावरती मोठं आंदोलन करण्याची माझी तयारी आहे. देगलूर तालुकाच नव्हे तर नांदेड जिल्ह्यात पण मी करणार आहे. आणि हा गुटखा जो शरीराला धोकादायक आहे हा बंद झाला पाहिजे, माझी ही प्रामाणिक इच्छा आहे. आणि मला लेखी आश्वासन अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी व पोलीस अधिकारी, उपजिल्हा अधिकारी यांनी मला भेटून निवेदन दिल्यानंतर मी हे आमरण उपोषण माघार घेतलो होतो. पण अद्यापही हा जो आमरण उपोषण मी माघार घेतलो, पण ते गुटखा आणि चालूच आहे मोठ्या प्रमाणात, ते बंद करण्यात यावी ही माझी शासनाला विनंती आहे. अन्यथा हा जर गुटखा बंदी नाही झाल्यास आकाश पाटील यांचं आंदोलन थाटामाटात, त्यापेक्षाही हे जोऱ्यात देगलूर तालुक्यात नव्हतं, नांदेड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात गाजल्याशिवाय मी राहणार नाही. मी हे जनतेला सांगणार आहे. आणि जनता ही मला फोन करून सतत विचारत आहे व सर्वांनी जिथं जिथं चालू आहेत तिथं तिथं मला सूचना देत आहेत. तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जिथं जिथं चालू आहे तिथं प्रामाणिकपणाने मला कळविण्यात यावं. मी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. येत्या काही दिवसामध्ये मी नांदेड येथे ऑफिसला जाणार आहे आणि थेट अधिकाऱ्याशी संपर्क साधणार आहे. आणि गुटखा बंदी झालीच पाहिजे, गुटखा बंदी झालीच पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. याच्यात सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. मी एक वेळेस लेखी आश्वासन घेऊन माघार झालेलो आहे. पुढच्या वेळेस सर्व डिटेल, सर्व कारवाया झाल्याशिवाय मी माघार घेणार नाही. आणि हे ठासून सांगत आहे मी, माझी शेवटची एकच इच्छा आहे, देगलूर तालुक्यातील गुटखा बंद झाला पाहिजे.